ब्रिज पाडणार, पर्यायी रस्ता सुरू करा. महापालिका आयुक्तांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत चर्चा. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी आज शहरातील महत्त्वाच्या विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. भैया चौक येथील रेल्वे ब्रिज पाडण्यात येणार असून त्या ठिकाणी पर्यायी मार्ग म्हणून 54 मीटरचा रस्ता सुरू करण्याबाबत आज मध्य रेल्वे सोलापूरचे मंडल रेल प्रबंधक डॉ. सुजित मिश्रा यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान पर्यायी मार्ग त्वरित सुरू करण्याबाबत आयुक्त डॉ. ओंबासे यांनी भर दिला. तसेच टिकेकरवाडी येथील रेल्वे स्टेशन विस्तारीकरण होणार असून त्या स्टेशनला जोडणारा रस्ता परिसराला कुमठा गाव व होडगी रोडशी जोडणाऱ्या अप्रोच रोड संदर्भातही चर्चा करण्यात आली. त्यानंतर आयुक्तांनी 6 कामांना येथील नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. या कामामुळे परिसरातील पावसाचे पाणी नाल्यातून सहज प्रवाहित होईल आणि पाणी साचण्याच्या समस्या दूर होईल असे त्यांनी सांगितले. यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या एडव्हेंचर पार्कला नागरिकांसाठी खुले करण्यात आले असून त्या ठिकाणी भेट देऊन आयुक्तांनी पार्कमधील सुविधा, सुरक्षा व्यवस्था व देखभालीसंदर्भात तपासणी केली. तसेच पार्क परिसर अधिक आकर्षक व सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. त्यानंतर त्यांनी रंगभवन प्लाझा येथे पाहणी करून परिसरातील स्वच्छता, प्रकाश योजना आणि सुशोभीकरणाच्या कामांची माहिती घेतली. शेवटी समाचार चौक येथे सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामाची आयुक्तांनी पाहणी केली. या ठिकाणी सुंदर सिटिंग एरिया, गार्डन, लाइटिंग आदी सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू असून चौक आकर्षक व नागरिकांसाठी विश्रांती योग्य बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. या सर्व पाहणी दरम्यान आयुक्त डॉ. ओंबासे यांनी सर्व अधिकाऱ्यांना कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्या परिसरातील अतिक्रमण सुद्धा काढण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, एस.एच. भलभागे, सिनियर डीन योगेश पाटील व मंडल वाणिज्य प्रबंधक ब्रजेश राय व मंडल परिचालन प्रबंधक रामलाल प्यासे, एस.आर.डीएमई भोसले, ए.ई.एन. नगर अभियंता सारिका अकुलवार, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, उद्यान प्रमुख स्वप्नील सोलनकर, सागर कुरसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.